हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आजचा दिवस थोडा लो आहे कारण माझी झोप नाही झालेली. म्हणजे सलग ना बरेच दिवस माझी झोप नाही झालेली आणि म्हणजे खूप उशिरा झोपणं होतं, सकाळी लवकर उठावं लागतं. तर आज जरा एनर्जी ड्रेन्ड होती माझी. सो मी सकाळी उठले, आंघोळ वगैरे आवरली, तेव्हा पण मला असं वाटत होतं की आपल्याला बरं नसतं तेव्हा कशी फिलिंग येते, तसं मला झालेलं सकाळी. सो मी नाश्ता केल्यानंतर परत जरा वेळ झोपलेले, मग उठून जेवले वगैरे आणि आता निवांत होते मस्त बराच वेळ. मला आज मोटिवेशन तर थोडं पण फील होत नाही आहे की मी जावं स्विमिंगला, पण मी जाणार आहे कारण मला एक पण दिवस स्किप नाही करायचा. ऑलरेडी वन्स अ वीक बंद असतं पूल मेंटेनन्ससाठी. सो मला एनिवे एक दिवस एव्हरी वीक गॅप होणार आहे, म्हणून मग मी विचार केला की आज जाऊया. थोडंसं लो वाटतंय, काय नाही होत, गेल्यानंतर छान वाटेल तिथे, असा विचार करून मी फायनली आवरलं आहे. आणि माझं घरातलं काम पण राहतं आहे आता बरेच दिवस झाले कॉन्टेंटमुळेच. पण मला काय असं हे नाही वाटत आहे की मी का करते एव्हरीडे, करायलाच पाहिजे मला आणि ते मी थांबवणार नाही आहे ॲट एनी कॉस्ट. कामाचं होतं आहे मॅनेज आणि आम्ही असे कोणीच किरकिरे नाही होत. थोडाफार पसारा राहिला, काही कामं राहिली तर आम्ही एकतर एकमेकात ॲडजस्ट करतो किंवा कोणी कटकट नाही घालत, त्याच्यामुळे आय एम गुड. आणि मोस्टली मी आज आल्यानंतर असं मी एव्हरीडे ठरवते पण होत नाही आहे, मला आवरायचं आहे घर. आल्यानंतर जरा आवरावर करेन, केलंच काम मी तर ते पण मी शूट करेन. मला असं वाटतं घरकाम काय शूट करू, पण मी करेन. जर मला छान मोटिवेशन मिळालं काम करायला तर काम करताना मी व्लॉग पण करेन मग. आणि आता आपण जाऊया. आज गुड्डी नाही आहे, ती घरी गेली आहे. मम्मी पप्पांना भेटायला बरेच दिवस तिला जायचं होतं, सो ती तिकडे गेली आहे आणि मी एकटीच जाणार आहे. जत्रा असते जरा इव्हनिंग आवर्समध्ये, खूप लोक येतात, तर बघूया. लेट्स गो. आज मला काही व्लॉग करायला पण कंटाळा आलेला, पण मी आळस नाही करणार आहे. मला काही वाटलं तरी पण मी एव्हरीडे व्लॉग पण करणार आहे. मी स्विमिंगला पण जाणार आहे, मी प्रॅक्टिस पण मिस नाही करणार आहे. माझ्या गॉगलचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय, क्लिअर नाही दिसत आहे. म्हणजे हा नवीन गॉगल आहे. इथे मी डाईव्ह करून बघते म्हणून उभी राहिले, पण माझी एखाद मिनटं तर हिंमतच नाही झाली. आणि नंतर जेमतेम हिंमत करून मी डाईव्ह केलं तेव्हा मी हे असं काहीतरी केलं, विच इज क्लिअरली नॉट करेक्ट. पहिलं कसं हात जायला पाहिजे ना आतमध्ये. डाईव्ह नाही जमत आहे, खूप तोंडावर पडायला होतं, त्याच्यामुळे नाकात पाणी जातं. गुड्डी नाही तर मला लो कॉन्फिडंट वाटतंय. मी नोटीस केलं इतके दिवस मला ना हात नाही व्यवस्थित मारतात. सो आज मी ते पण करणार आहे प्रॅक्टिस. डाईव्हची करायची होती मला, पण कॉन्फिडन्स द्यायला ना कोणीतरी पाहिजे. इथे ऑब्व्हियसली कोणी इतकं ओळखीचं नाही आहे आणि सगळे आपापली प्रॅक्टिस करत असतात किंवा मजा करत असतात. आणि गुड्डी नाही आहे तर मग मी डाईव्हची प्रॅक्टिस नंतर कधीतरी करेन. नंतर मी माझी प्रॅक्टिस करायला लागले तर एका छोट्या मुलीने मला विचारलं, तुम्हाला कसं जमतं डाईव्ह करायला, मला शिकवता का? तर मी म्हणाले तिला की मला पण नाही जमत, मी स्वतः शिकते आणि चुकत शिकते सध्या. थंडी आहे तर ब्रुनोला टी शर्ट घातलाय, क्यूटी. अरे बघू कसा दिसतो ब्रुनो, दाखव ना. वाव, हा क्यूटी पाय बघू. सो मी जस्ट आलो, खाली गेलेलो, ब्रुनोला वॉकला घेऊन गेलेलो. मला असं थोडं फील झालं की अजून जास्त व्लॉग करायला पाहिजे मी. मला ॲक्च्युली काय होतं, किचनमध्ये ना व्लॉगच नाही करतायत. म्हणजे मला समजत नाही की मी फोन लावू कुठे. त्याच्यामुळे आज मी एवढं काम केलं, आवरलं, पण मी शूटच नाही केलं. हे लावू शकते मी, सेल्फी स्टँड लावू शकते, पण मग मला बोलता नाही येणार ना.
सेल्फी स्टँड एकदम लांब असतो, म्हणजे फोन लांब लावला तर माझा आवाज कॅप्चर नाही होणार. तर असं आहे. ॲक्च्युली मला खूप परफेक्शनच्या मागे नाही लागायचं आहे व्लॉग्समध्ये. ठीक आहे, मी खूप रॉ ठेवते व्लॉग्स, कारण मग खूप वेळ जातो त्याच्यात. ठरवून असं ॲज सच मी काही व्लॉग नाही करत. जे काही होतं एव्हरीडे माझ्या लाईफमध्ये ते मी ट्राय करते की मी डॉक्युमेंट करेन, पण मला ॲक्च्युली कन्सिस्टन्सी आली पाहिजे माझ्या व्लॉगिंगमध्ये, डिसिप्लिन आलं पाहिजे एक कॉन्टेंटला घेऊन. एवढाच एक मोटिव्ह आहे सध्या. त्याच्यामुळे मला चालतं माझे व्लॉग्स इतके वाव नसले तरी फार फरक नाही पडत मला. फक्त एव्हरीडे व्लॉग करायचं आहे हे इम्पॉर्टंट वाटतं आहे मला. सो आता आपण उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया.